आशिया खंडामध्ये एक नंबर असणारे अकलूज ग्रामपंचायत आता त्याचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक अकलूजमध्ये लागलेली आहे। आज जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि जवळपास 3 पॅनल अकलूजमध्ये उभारलेले आहेत। तिन्ही पॅनल दिग्गज म्हणून आपापल्या ठिकाणी आहेत आणि आज आपण ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर रास्ते की ज्यांना अजितदादा पवार गटाकडून आणि स्थानिक नेते इथले डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने उमेदवारी दिली आहे। तर आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात नेमकं अकलूजकरांशी आपण कसा संवाद साधणार आहात। ताई नमस्कार। नमस्कार। मोस्टली निवडणूक लागलेली आहे, पहिली निवडणूक आहे नगर परिषदेची आणि तुमची कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा पक्षाने किंवा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील जो आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याकडे कसं पाहता? पहिलं तर मी आदरणीय धवलदादांना खूप थँक्यू म्हणेन। आय एम सो ग्रेटफुल की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली। त्याबरोबरच एखादा एवढा वेल एस्टॅब्लिश पक्षाकडून मला ही उमेदवारी मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि मी नगराध्यक्षपदाची ऑफिशियल उमेदवार आहे। सो मी एवढंच म्हणेन की माझ्यावरती जो दादासाहेबांनी आणि आईसाहेबांनी वहिनीसाहेबांनी जो विश्वास दाखवला आहे, त्याचबरोबर पक्षाने जो विश्वास दाखवला आहे, त्या संधीचं मी सोनं करेन आणि अकलूजकरांनाही त्याविषयी मी हेच आव्हान करेन आणि हेच वचन देईन की मी त्या संधीचं सोनं करेन। समोर 2 पक्षाचं तुल्यबळ आहे आपल्यासमोर। एक भारतीय जनता पार्टी त्यांचा पॅनल लावून उभी आहे आणि दुसरं विजयसिंह मोहिते पाटील यांचा एक पॅनल उभा आहे। तर नेमकं आव्हान तुम्ही कोणाला मानता? आव्हान कॉम्पिटिशन मी कोणालाच मानत नाही आहे। माझं विजन एकच आहे आणि आदरणीय दादासाहेब आमच्या युवकांचे आशास्थान आहेत आणि लहानपणापासून माझे वडीलही जनसेवा संघटनेत कार्यरत आहेत, गेली 30 वर्ष झाले। तर असं आव्हान वगैरे कोणाचं नाही आहे, एकच ध्यास आहे आणि एकच विजन आहे की विकास करायचा आहे, आपल्या गावाचं नंदनवन करायचं आहे। सध्या अकलूजचे रस्ते पाहता खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डा काही कळत नाही। धुळीचं साम्राज्य भरपूर आहे, स्वच्छतागृहाची कमतरता आहे, नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांची अवस्था बिकट झालेली आहे आणि व्यापार वर्गातून सुद्धा असंतोष निर्माण झाले आहे। तर नेमकं अकलूजचं विजन काय, विकास नेमकं तुम्ही काय व्याख्या करता, कसा विकास करणार आहात? जसं तुम्ही म्हणालात आता, रस्ते असतील, गटारी असतील, पाण्याचा विषय असेल, मोस्ट इम्पॉर्टंट शौचालयाचा विषय असेल, ह्या खूप बेसिक सुविधा आहेत आणि ह्या गेल्या कित्येक वर्षापासून आपण म्हणतो आशिया खंडातली 1 नंबरची ग्रामपंचायत, पण आत्तापर्यंत हा विकास का झाला नाही? आम्ही इकडेच लहानाचे मोठे झालो, आमचे आईवडीलही इकडे मोठे झाले, पण म्हणावा तितका विकास झाला नाही आहे अकलूजचा। आणि या बेसिकच सुविधा जर अजूनपर्यंत मिळाल्या नाही आहेत तर शासनाच्या असतील किंवा इतर काही सोयी असतील त्या कायच लोकांपर्यंत पोचल्या असतील। तर एकच विजन राहील, एकच ध्यास आहे की ह्या सगळ्या सुविधा ज्या तुम्ही आता मेन्शन केल्या त्या सर्व मी करेन। त्याचबरोबर आपल्या शासनाच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत त्या मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून मी उभी आहे आणि अजितदादा तसेच आपल्या अर्थ खात्यातही आहेत। सो त्यांच्याकडून आपल्या अकलूजसाठी निधी आणून मी स्वतः ॲडव्होकेट पण आहे, त्याचबरोबर अकलूजच्या जनतेमध्ये स्पेशली महिलांमध्ये त्यांच्या लीगल राईट्सबद्दल अवेअरनेस करून मी अशा सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालून माझं एक विकासाचा आराखडा तयार केलेला आहे आणि तो मी एक्झिक्यूट करेन नक्की। अकलूजमध्ये दहशतीचं वातावरण आहे असं प्रस्थापितांकडून किंवा विरोधी पक्षांकडून सांगितलं जातं आहे। खरंच अकलूजमध्ये दहशत आहे का, कसं मानता, याकडे कसं बघता? दहशत तसं बघायला गेलं तर मला तर असं काही माहिती नाही, वाटत नाही आणि माझा दहशतीच्या मुद्द्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यापेक्षा मला असं वाटतं की विकासाकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे। अकलूजचा सुधार करणं, त्याच्याकडे लक्ष देणं जास्ती महत्त्वाचं आहे। कारण आत्ता मगाशी पण मी म्हणालं की बेसिकच गोष्टी जर इथे नाही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा काय विचार करणार? मला असं वाटतं की या विकासाच्या विजनला जास्ती प्रायोरिटी दिली पाहिजे। तर हे होते अकलूजचे भावी होणारे नगराध्यक्ष ज्यांच्याशी आपण बातचीत केली। अकलूजचं विजन कसं असणार आहे, अकलूज आपल्या याच्यामधून विकासाकडे कशी दिशा देईल, आपण त्यांच्याशी बातचीत केली, त्याबद्दल धन्यवाद। मी संतोष चव्हाण, HP न्यूज, पंढरपूर।